तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज ह्या सेशन मध्ये मी तुम्हाला काही शब्दांचा वापर शिकवणार आहे. बघा, नेहमी त्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होतं, जसे की इन आणि ऍट. जर एका वाक्यात आलं तर त्यांचा अर्थ काय होतो, त्यांचा वापर कसा करायचा. नंतर इन आणि इन टू, बघा दोघांचा अर्थ सेम आहे पण वापर वेगवेगळा आहे. मच आणि मेनी, मच आणि मेनी, त्याच्या पुढे एक वचनी येतं का अनेक वचनी येतं हे पण सांगणार आहे. ऑन आणि ऑन, अर्थ सेम आहे पण वापर त्यांचा वेगवेगळा. बघा, जसं की सम आणि एनी, ऑफ आणि ऑफ, हे सहाच घेतले. ह्याच्या आधीच्या सेशन मध्ये बाकीचे कव्हर केलेले, ते पण पाहून घ्या आणि हे पण पाहून घ्या, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्याच्यामध्ये पहिलं आहे तुमचं काय, इन आणि ऍट. तुम्हाला एक्झाम्पल देतो पहिल्याचं. बघा, लिहून घ्या मग तुम्हाला समजेल. ही वॉज बॉर्न ऍट तळेगाव इन पुणे. आता ज्यावेळेस तुम्हाला इन आणि ऍट वापरायचंय तेव्हा लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, ज्यावेळेस मोठं शहर असेल तेव्हा काय वापरायचं तुम्हाला, त्याच्यापूर्वी इन वापरायचंय. काय, इन वापरायचंय. आणि पुणे पेक्षा तळेगाव हे काय आहे, लहान आहे, मग त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय, ऍट. तसंच पहा, तुम्हाला सांगतो, मोठी शहरे किंवा देशाच्या नावापूर्वी इन वापरतात आणि लहान खेड्याच्या नावापूर्वी ऍट वापरतात. सपोज आता तळेगाव मधलं पण, तळेगाव एक त्यापेक्षा पुण्यापेक्षा थोडस लहान आहे, पण त्याच्यामध्ये पण एखादा दुसरा विभाग असू शकतो. जसे की पहा, ही वॉज बॉर्न ऍट माळवाडी इन तळेगाव. बघा, इथं मोठं काय झालं, तळेगाव, आणि लहान काय झालं, माळवाडी. आलं लक्षात. मग ज्यावेळेस तुम्हाला मोठं ठिकाण दाखवायचं असेल त्यावेळेस इन वापरायचं त्याच्यापूर्वी, आणि छोटं ठिकाण दाखवायचं असेल तर त्यापूर्वी ऍट वापरायचं. आलं लक्षात. म्हणजेच त्याचा जन्म पुण्यामधील तळेगाव येथे झाला. ही वॉज बॉर्न म्हणजे इथं काय की त्याचा जन्म तळेगाव मधील माळवाडी येथे झाला, असं त्याचा अर्थ आहे. बघा, याच्यानंतर आहे काय तुमचं इन आणि इंटू. काय दुसरं, इन आणि इंटू. बघा काय फरक आहे, दोन्हींचा अर्थ काय सेमच आहे. इनचा पण अर्थ काय मध्ये आणि इंटूचा पण अर्थ मध्ये, पण वापर कसा होतो ते बघा. तुम्हाला मी एक्झाम्पल्स लिहून देतो मग समजावतो. He put his hand into the burning fire. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे बघा. There are so many kinds of fish in water. काय, वॉटर. बघा, आता ह्याच्यामध्ये गफलत काय, इथं काय दिले, ही पुट हिज हँड इन टू द बर्निंग फायर. बर्निंग फायर म्हणजे काय, आगीमध्ये, जळत्या आगीमध्ये काय केलं त्याने, हात टाकलाय. काय, हात. बघा, हाताचं काय झालंय की तो बाहेर ना, हात कुठं गेलाय, आगीमध्ये गेलाय, है की नाही, ज्वालांमध्ये गेलाय. म्हणजे क्रिया काय झाली, तुमची हालचाल झाली, बरोबर. मग तिथं काय वापरायचं, इनटू. ओके. आणि जर ती गोष्ट तुमची स्थित आहे एकाच ठिकाणी आणि त्याच्यामध्ये हालचाल होत आहे, मग त्यावेळेस काय वापरायचं, इन. काय, इन. दोन्हींचा अर्थ काय, मध्ये. लक्षात आलं दोघांमध्ये काय फरक आहे. ह्याच्यामध्ये काय हालचाल होते, बाहेरनं आत जाते, है की नाही, आणि ह्याचं काय एकाच ठिकाणी आहे पण तिथं हालचाल चालू आहे, त्यावेळेस काय वापरायचंय, इन. लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर आहे मच आणि मेनी. खूप सोपं आहे हे, लक्षात, हे तुम्हाला लक्षात एकदाच नाही ना, ह्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. बघा, हे प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला याच्या वाक्यरचना जमतील, तुम्हाला समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येईल, आणि तुम्ही ज्यावेळेस समोरच्याला बोलणार
तो जो मेसेज जाणार आहे समोरच्याला तो योग्य मेसेज जाणार आहे. नाहीतर तुम्ही चुकीचं बोलून उपयोग नाही. तुमची प्रत्येक वेळी तुम्हाला असं मनामध्ये ग्रह असेल की अरे मी चुकीचं बोलतो. बघा मच आणि मेनी. आता मच हा शब्द परिमाण दाखवतो आणि त्यापुढे एक वचनी नाम येतं. काय? एक वचनी मच. बघा मच पुढं एक वचनी लिहून घ्या वाटलं तर एक वचनी नाम येतं. ओके बघा एक्झाम्पल द किंग हॅड मच वेल्थ म्हणजे त्याच्याकडे संपत्ती भरपूर होती. त्याच्यानंतरचं जे नाम आहे ते काय असणार तुमचं एक वचनी असणार. आता दुसरं एक्झाम्पल पहा. शी हॅज मेनी बुक्स. शी हॅज मेनी बुक्स. आता ह्याच्यामध्ये तुम्ही वेल्थ मोजू नाही शकत संख्येच्या स्वरूपात. संपत्ती असं एक जमीन दोन जमीन म्हणजे जमिनीचे तुकडे असं तुम्ही संख्ये स्वरूपात बोलू शकता का? नाही. बघा ह्याच्या पुढे अजून एक एक्झाम्पल देतो. मच वॉटर. वॉटर हे तुम्ही संख्येच्या स्वरूपात बोलू शकता का? हवा नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे तिथे तुम्हाला काय वापरायचं मच. आता शी हॅज मेनी बुक्स. मेनीच्या पुढे जे तुम्ही नाम वापरणार ते काय असणार अनेक वचनी. काय? अनेक वचनी. आणि ह्याचं काय होणार की म्हणजे अनेक वचनी काय बुकचं बुक्स होणार. ओके म्हणून शी हॅज मेनी बुक्स म्हणजे तिच्याकडं भरपूर पुस्तकं होती. लक्षात. म्हणजे हा शब्द काय संख्या दाखवतो आणि हा शब्द संख्या दाखवत नाही. म्हणजे ह्याच्यात तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकता आणि ह्याच्यात संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही. ओके हाच फरक आहे दोघांमधला. त्याच्यानंतरचा आहे ऑन आणि अपॉन. कुठला? ऑन आणि अपॉन. बघा काय फरक आहे दोघांमध्ये. आपण आधी एक्झाम्पल घेऊ आणि मग नंतर तुम्हाला समजावतो. The box is on the table. आणि दुसरं एक्झाम्पल घ्या. The dog jumped upon the wall. आता ह्या दोघांमध्ये फरक काय हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. दोघांचा अर्थ काय सेमच आहे. दोन्हींचा अर्थ काय सेमच आहे वर. पण इथं काय झालंय द बॉक्स इज ऑन द टेबल म्हणजे काय तो बॉक्स कुठं आहे टेबलवर आहे स्थिर आहे. त्यावेळेस काय वापरायचंय म्हणजे जे काय तुमचं ऑब्जेक्ट स्थिर आहे त्यावेळेस काय वापरायचंय ऑन. आणि ज्यावेळेस तुमचं ऑब्जेक्ट मुव्हिंग होते जे काय असं जसं की विमान आहे की नाही किंवा तुमचं काय आता डॉग. इथं मी एक्झाम्पल दिले द डॉग जम्प अपॉन द वॉल म्हणजे इथं भिंत त्या भिंतीवरनं डॉगनं काय केली जम्प केले. म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट काय करते हालचाल करते. त्यावेळेस काय वापरायचंय अपॉन. आणि स्थिर असेल तर ऑन. ओके क्लिअर. आता ह्याच्यानंतरचं आहे तुमचं काय की सम आणि एनी. काय सम आणि एनी. एक्झाम्पल घ्या मग लक्षात येईल. समचा उपयोग होकारार्थी वाक्यात होतो. काय समचा अर्थ इथं घ्या सम. होकारार्थी वाक्यात होतो. आणि एनीचा वापर किंवा एनीचा उपयोग नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यात होतो. बघा एक्झाम्पल्स. आय हॅव सम फोटोग्राफ्स. माझ्याकडे काही फोटोग्राफ्स आहेत. होकारार्थी वाक्यामध्ये नेहमी समचा वापर होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय शक्यतो त्याच्यानंतर जे नाम हे आहे काय अनेक वचनी येतं. काय अनेक वचनी नाम येतं. आता एनीचा नकारार्थी वाक्यात बघा. आय हॅवंट एनी फोटोग्राफ्स. किंवा डू यू
have any photograph? क्वेश्चन मार्क फोटोग्राफ्स. ओके, आलं लक्षात. म्हणजे जेव्हा सम असेल होकारार्थी वाक्यामध्ये त्याचा वापर करायचा आणि एनी असेल तर त्याचा वापर नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यात करायचा. ओके, आता ह्याच्यानंतरचं पहा ऑफ आणि ऑफ. त्या ऑफचा अर्थ आहे चाचीचे. कुठला? फक्त OF. त्याचा अर्थ आहे चा, ची आणि चे, आणि याचा अर्थ आहे दूर किंवा बंद करणे. वाक्यरचना पहा, मग लक्षात येईल तुमच्या. It was the 15th of March. म्हणजेच मार्चची 15 तारीख होती. काय? मार्चची 15 तारीख. बघा इथं ची काय आले, तुमचं जसं वाक्य असेल त्यानुसार ते चेंज होणार. ओके, तिथं काय ठिकाणी चा येईल, काय ठिकाणी ची येईल, काय ठिकाणी चे पण येईल. त्याच्यानंतर पहा दूर करणे किंवा बंद करणे. कीप ऑफ द ग्रास म्हणजे गवतावरनं दूर हो किंवा लांब हो. बघा बंद करायचं असेल ही स्विच ऑफ द फॅन. स्विच ऑफ फॅन म्हणजे त्याने फॅन बंद केला. ओके, म्हणजे दूर करणे आणि बंद करणे जसं OFF चा अर्थ होतो. बघा ह्या शब्दांचे अर्थ पाठच करा. कुठं काय म्हणजे कुठं एकवचनी वापरायचे, कुठं अनेकवचनी वापरायचे, कुठलं संख्या स्वरूपात वापरायचे, कुठलं संख्या स्वरूपात नाही वापरायचं, हे लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ही माहिती जर योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असे कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.